नमस्ते मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळीची परिस्थिती कशी होती आणि कशा परिस्थितीतून त्यांनी स्वराज्य उभं केलं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यावेळी गावागावात दुष्काळाने उग्र रूप धारण केले होते, शेतं उसाळ पडली होती, जनावरं पोसायला अशक्य झाल्याने लोकांनी त्यांना तसंच सोडून दिलं होतं आणि ती निराधार जनावरं वैरान जमिनीवर भटकत होती। जिकडे बघावं तिकडे फक्त रिकामे डोळे, जमिनीला घट्ट बिलगणारा धुराळा आणि हाताच्या शेवटच्या आशेवर जगणारी लोक। धान्य सोन्यासारखं नव्हतं, पण सोन्यापेक्षाही मोलाचं होतं। सोन्याला कुणीच विचारत नव्हतं, पण मूठभर धान्यासाठी लोक कुठलाही जीवघेणा अत्याचार करण्यासाठी मागे पुढे पाहत नव्हते। असा असुरक्षित आणि निर्गुण प्रदेश तयार झाला होता। आणि अशा स्थितीत आणखी एक आघात, शहाजीराजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला। म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं। मुरार जगदेवाने पुण्याची पार होळी केली, वाडे भस्मसात केले आणि एवढंच नाही तर त्याने भर दिवसा प्रत्यक्ष गाढवाचा नांगर चालवला। तोच काही दिवसात आणखी एक धक्कादायक वार्ता, जिजामातांचे वडील लखुजीराव जाधव ते सुलतानी दरबारात कटात सापडतात। भर दरबारात तलवारी उपासल्या जातात, त्यांना प्रतिकाराची पुरेशी संधी देखील मिळत नाही आणि त्यांचा निर्दयीपणे खून केला जातो। आणि मित्रांनो, अशाच दारुण आणि नकारात्मक परिस्थितीत जन्म झाला हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचा। आणि मित्रांनो, याच जळत्या काळातून उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज। ज्या भूमीवर गिधाडा घरट्या घालत होती तिथे सिंह जन्माला आला। धन्यवाद। जय शिवराय।